हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये शब्दांच्या जातीमधील सर्वनामे. तर सर्वनामे म्हणजे काय? तर एखाद्या नामाचा उच्चार वारंवार झाल्याने तो ऐकण्यास बरा वाटत नाही. नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून त्याऐवजी मी, तू, ते, त्याला, त्याने यासारखे शब्द वापरतात, त्यांना सर्वनामे म्हणतात. सर्वनाम हे नामाऐवजी येते. नाम नसेल तर सर्वनामाला स्वतःचा अर्थ नसतो. सर्वसाधारणपणे सर्वनामाचे 6 प्रकार मानतात: पुरुषवाचक, संबंधी, प्रश्नार्थक, दर्शक, सामान्य, आत्मवाचक. तर पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या. पुरुषवाचक सर्वनामाचे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम व तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे उपप्रकार आढळतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनामात बोलणारा स्वतःचा उल्लेख करतो, उदाहरणार्थ मी, आपण, आम्ही. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामात ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करतात, उदाहरणार्थ तू, तुम्ही. तृतीय पुरुषवाचक सर्वनामात ज्याच्याविषयी बोलायचे आहे त्या वस्तू, व्यक्तीचा उल्लेख करतात, उदाहरणार्थ तो, ती, ते इत्यादी. संबंधी सर्वनाम जो, जी, जे, ज्या. जो गरजेल तो पडेल का यातील जो या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात व या सर्वनामाबरोबर येणारा तो या सर्वनामाला अनुसंबंध मागहून येणारे सर्वनाम म्हणतात. म्हणजेच वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. तिसरा प्रकार आहे सर्वनामाचा प्रश्नार्थक सर्वनाम. कोण, काय. प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो अशी सर्वनामे. सर्वसाधारणपणे अशा सर्वनामाचे उत्तर नाम येत असते, उदाहरणार्थ दूध कोण देते? उत्तर गाय. गाय काय खाते? उत्तर गवत. त्यानंतरचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. वाक्यातील जवळची तसेच दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ हे पुस्तक माझे आहे, ते टेबलावरचे रमेशचे आहे. हा, ही, हे इत्यादी दर्शक सर्वनामे जवळचा प्राणी किंवा पदार्थ दाखवतात. तो, ती, ते इत्यादी दर्शक सर्वनामे दूरचा प्राणी किंवा पदार्थ दाखवतात. पाचवा प्रकार आहे सामान्य सर्वनाम. कोण, काय, कोणास. सामान्य सर्वनामास अनिश्चित सर्वनाम असेही म्हणतात, उदाहरणार्थ तुझ्या पिशवीत जे काय असेल ते पाहू, कोणी कोणास हिणवू नये. वरील वाक्यात काय, कोणी, कोणास हे शब्द वापरले आहेत तरीही वाक्यात प्रश्न विचारलेला नाही. या वाक्यातील काय, कोणी, कोणास ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही, म्हणून अशा सर्वनामांना सामान्य सर्वनामे म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनामे. आपण, स्वतः, निज. वाक्यात आपण, स्वतः, निज या सर्वनामाचा वापर स्वतः या अर्थाने केल्यास ही सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे होतात. उदाहरणार्थ मी स्वतः गावाला जाणार आहे, तो आपण होऊन माझ्याकडे आला. मूळ सर्वनामे सर्वनामाला लिंगविचार, वचनविचार